फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकवण्यासाठी राजवाड्याच्या छतावर गेली होती. तिनं आपला मौल्यवान कंठा काढून बाजूला ठेवला आणि केस विंचरू लागली. इतक्यात तिकडून एक कावळा आला. कावळ्याला तो कंठा म्हणजे गळ्यातला हार म्हणजे काहीतरी खाण्याची गोष्ट वाटली आणि तो कंठा घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्यानं कंठा खाण्यासाठी प्रयत्न केले. मौल्यवान अशा त्या कंठ्यामध्ये हिरे जडलेले होते. कठोर अशा हिऱ्यांवर चोच मारून मारून कावळा थकला आणि त्यानं ते खाण्याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्यानं आकाशात भरारी मारली त्या अन्नाचा शोध घेण्यासाठी. इकडं राणीनं केस विंचरले. तिच्या लक्षात एक गोष्ट आली की आपला मौल्यवान कंठा गायब झाला आहे. इकडं तिकडं शोध घेऊन तिला तो काही सापडे ना. शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली आणि म्हणाली, महाराज, माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्ही त्याचा शोध घेण्याचे आदेश द्या. राजा म्हणाला, अगं, दुसरे इतरही दागिने आहेत की तुला, तोच कंठा कशाला पाहिजे? राणीनं ऐकलं नाही आणि तोच कंठा पाहिजे म्हणून हट्ट धरून बसली. राजानं तो हार शोधण्याचे आदेश दिले. सर्वजण तो शोधू लागले, पण कुणाला काय तो कंठा सापडेना. राजानं शेवटी कोतवालाला बोलवलं आणि सांगितलं की आजच्या आज तू सगळे शिपाई, सैनिक, प्रजा सगळ्यांनी मिळून तो हार शोधायचा. जो कोणी तो हार आणून देईल त्याला आपण अर्ध राज्य बक्षीस म्हणून देऊ, अशी घोषणाही त्याने त्यावेळी केली. अर्ध राज्य बक्षीस मिळेल या आशेनं सर्वच जण कामाला लागले. सगळीकडे शोधयंत्रणा सुरू झाली. शोधता 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 अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणेरड्या पाण्याच्या नाल्यामध्ये तो हार दिसला. पाणी इतकं घाणेरडं होतं की जवळून जाताना सुद्धा किळस यावी. दुर्गंध सर्वत्र पसरला होता. पण त्या पाण्यात तो हार पडलेला दिसून येत होता. हार दिसता क्षणी अर्ध राज्य बक्षिसाच्या आशेनं एका सैनिकानं त्या पाण्यात उडी मारली. सगळीकडे शोधलं, पण त्याला हार काही मिळालं नाही. हार जणू गायबच झाला. सैनिकानं मारलेली उडी पाहून कोतवालाच्याही मनात लोभ निर्माण झाला. त्यानंही अर्धराज्य मिळवण्यासाठी त्या नाल्यात उडी मारली, पण हार पुन्हा गायब झाला. त्या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांना सुद्धा तो हार दिसला आणि सगळेजण बक्षिसाच्या आशेनं त्या घाण पाण्यात उड्या मारू लागले. पण हार कुणाच्याच हातात येत नव्हता. सगळेजण उडी मारतायत हे बघून मंत्री, सरदार, मुख्य प्रधानजी यांनाही अर्ध्या राज्याची हाव सुटली आणि तेही घाणेरड्या पाण्यात उड्या मारू लागले. पण हार काही सापडेना. जेव्हा कुणी उडी मारायचा तेव्हा हार गायब होऊन जायचा. हार सापडत नाही हे लक्षात आलं की तो मनुष्य त्या पाण्याचा वास सहन न झाल्यामुळं पटकन पाण्यातून बाहेर निघून यायचा आणि तो बाहेर पडता क्षणी हार पुन्हा दिसू लागायचा. मंत्री, सरदार, मुख्य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्यात उड्या मारून हार शोधण्यासाठी प्रयत्न केले हे राजाच्या कानावर गेलं आणि राजाला असं वाटलं की यांनी जर हार शोधला तर मला माझं अर्ध राज्य गमवावं लागेल. त्यासाठी राजाही तिथं आला आणि त्यानं आपली राजवस्त्र उतरवली आणि त्यानेही त्या नाल्यात उडी मारली. त्याच वेळेला तिथून एक संत जात होते. राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्यानं हसू लागला. त्या संतांनी विचारले, काय चाललंय? सगळेजण असे चिखलात, पाण्यात माखलेले आहात का बरं? राजा असणारा माणूस असल्या घाणेरड्या पाण्यात उड्या का मारतोय? लोकांनी उत्तर दिलं, राणीचा हार पाण्यात पडलाय म्हणून सगळेजण पाण्यात उड्या मारतायत. पण उडी मारता क्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होतोय आणि पुन्हा दिसतो. संत अजूनच मोठ्यानं हसू लागले. लोकांनी त्यांना विचारलं, काय झालं? त्यावर संत म्हणाले, अरे वेड्यानो, तुम्ही ज्या हाराकडं बघून पाण्यात उड्या मारतात ना, तो हार झाडावर आहे आणि पाण्यात दिसतंय ते त्याचं प्रतिबिंब आहे. खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्यात शोधता आहात. लोकांच्या लक्षात खरा प्रकार आल्यावर सगळे लोक शर्मिंदा झाले. तेव्हा लक्षात ठेवा, मानवी जीवनाची पण आज त्या लोकांप्रमाणेच अवस्था झालेली आहे. जे आपल्याला पाहिजे त्याच्या प्रतिरूपाकडं, प्रतिबिंबाकडं पाहून आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत.
खरं सुख, समाधान, शांती, मनस्वास्थ्य हे शोधण्यापेक्षा आपण त्याची प्रतिरूपं, प्रतिबिंब जवळ करतो आहोत. यातून काही मिळण्यापेक्षा आपण कितीतरी गोष्टी गमावतो आहोत. खरं आहे ना?